नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. फाउंटन हॉटेलजवळ वर्सोवा खाडीपाशी झालेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. राकेश यादव यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बोलावून त्यांना हा धनादेश देण्यात आला. यावेळी राकेश यांच्या पत्नी सुशीला यादव, वडील बालचंद्र यादव, मुली रिशू आणि परी यादव, मुलगा रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसेच MMRDA आणि L&Tचे वरिष्ठ अधिकारी येथे उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या MMRDAला दिलेल्या निर्देशानुसार L&T कंपनीच्या वतीने 35 लाख रुपये तर 15 लाख विम्याचे असे एकूण 50 लाखाचा धनादेश राकेश यादव यांच्या कुटुंबियांना देण्यात आला. तसेच राकेशचा भाऊ दुर्गेश याला L&T कंपनीमध्ये नोकरीही देण्यात आली. MMRDAच्या वतीने वर्सोवा खाडीत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामाच्या वेळी जेसीबी ऑपरेटर असलेल्या राकेश यादव हे जेसीबी सकट मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी 17 दिवस प्रयत्न करूनही त्यांचा तपास होऊ शकला नाही. अखेर या ठिकाणी सैन्य दल, तटरक्षक दल, NDRF, SRDFच्या जवानांना एकत्रित मदत कार्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यातच वरून कोसळणारा पाऊस आणि त्यात सुरू असलेल्या बचाव कार्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागला. मात्र तरीही शर्थीचे प्रयत्न करून राकेश यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तत्पूर्वी कुटुंबाला मदत म्हणून हा मदत निधी कुटुंबियांच्या हाती सुपूर्द करण्यात आला आहे. यावेळी MMRDAसह आयुक्त राधा विनोद शर्मा, MMRDAचे मुख्य अभियंते चामलवार, MMRDAचे वरिष्ठ अभियंते हनुमंत सोनावणे, L&Tचे प्रकल्प प्रमुख श्री कॉलिन, माजी नगरसेवक एकनाथ भोईर हे देखील येथे उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दिव्यश्री तारामा यांनी श्रीमा ट्रस्टच्या माध्यमातून 1975 साली कोपरी येथे स्थापन केलेल्या श्रीमा बालनिकेतन हायस्कूल आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. यानिमित्त वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. रविवारी शाळेच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन येथे करण्यात आलं होतं. आरोग्य शिबिरात सामान्य तपासणी, ECG, नेत्र तपासणी, BMD, हाडांचे आणि दातांचे विकार, उपचार इत्यादी विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या. शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर सुंदर कृष्णन, डॉक्टर उदय गाडगीळ, डॉक्टर सुबोध मेहता, डॉक्टर जय लालवानी, डॉक्टर प्रांजली जोशी, डॉक्टर रितू छाबरा, डॉक्टर प्रतिमा शर्मा, डॉक्टर आनंद शर्मा, डॉक्टर उदय खोना, डॉक्टर RN सूद या ठाणे शहरातील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. आरोग्य शिबिरामध्ये माजी विद्यार्थ्यांचाही सहभाग लाभला. Because of this fast food, eating outside, eating in a place where there is no good
facilities or anything for cleanliness or anything. माता पिता ने डेली रूटीन में बच्चों का माता पिता उनको बताना चाहिए, उनको वो लोग ही तो पैसा देते हैं, पैकेट मनी देते हैं, तभी समझाना चाहिए। हम स्कूल में समझाते हैं, स्कूल में हम इतना अच्छी तरह से, इतना क्लीनलीनेस से बनाते हैं, स्वच्छता से बना के देते हैं। फिर भी वो लोग जब आउटसाइड खाने को जाते हैं तो रखेला 2 दिन का, रखेला 3 दिन का खाना बना के वो लोगों को वो गर्म करके बच्चे लोगों को देते हैं। तो सब इतना टेंडर है उनका, ये एज भी टेंडर है, उनका पेट भी टेंडर है, उनका बॉडी टेंडर है। ऐसे समय पर बहुत केयर लेना चाहिए माता। बच्चों को सिर्फ प्यार करने से नहीं होता है, प्यार करते हैं, चीज़ें ला के देते हैं, बाहर लेते जाते हैं, वो प्यार नहीं होता। 1975 ते 2024 श्री महा बालनिकेतन हायस्कूलला या ठाण्याच्या शिक्षण क्षेत्रात 50 वर्ष पूर्ण झाली। म्हणून आम्ही यावेळेला या शाळेचा गोल्डन ज्युबिली समारंभ साजरा करीत आहोत। या गोल्डन ज्युबिलीच्या सुरुवातीला माताजींची शिकवण आहे की समाजसेवा प्रथम घ्या, म्हणून वरिष्ठ नागरिकांसाठी आम्ही सर्व मेडिकल ट्रीटमेंटच्या विविध अशा सोयी उपलब्ध करून एक शिबिर आयोजित केलेलं आहे। शेकडो लोकांनी त्यात सहभाग घेतला आहे। अनेक सुप्रसिद्ध डॉक्टरांनी, माजी विद्यार्थी पण आमचे काही डॉक्टर आहेत, त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार व रविवारी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स, सर्व्हिस रोड, ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत दाखले वाटप शिबिरामध्ये 1251 विविध दाखले नोंदवण्यात आले आहेत। या दाखले वाटप शिबिराचा विद्यार्थी, आजी आजोबा व नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेतला। 2 जुलै 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालयामध्ये या दाखल्यांचे वाटप नागरिकांना केलं जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार आणि रविवारी 2 दिवसीय दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये रहिवासी दाखला, आदिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला असे 1251 विविध दाखले नोंदवण्यात आलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी, आजी आजोबा व नागरिकांनी येथे उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला। तर 2 जुलै 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालयामध्ये सर्व नागरिकांना या दाखल्यांचं वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिली आहे। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर कार्यकारिणी सदस्य, महिला पदाधिकारी, युवक पदाधिकारी, युवती पदाधिकारी, विद्यार्थी पदाधिकारी तसेच विविध विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालय आणि संघर्ष प्रतिष्ठान, समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रवादी पक्ष कार्यालय इथे 2 दिवसाचं मोफत दाखले शिबिर आम्ही ठेवलं होतं। काल उत्स्फूर्त असा जवळजवळ 413 नागरिकांनी काल इथे दाखल्यासाठी नोंदणी केली आणि आज हा आकडा साधारण 800 पर्यंत जाईल असा विश्वास आहे। या दाखले शिबिरामध्ये आदिवासी दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि माझे आजी आजोबांना ज्येष्ठ नागरिकांचा दाखला हा मोफत आम्ही देतोय।
नागरिकांसाठी आम्ही सोय केलेली आहे की फॉर्म उपलब्ध आहेत, फॉर्म भरण्यासाठी आम्ही मदत कक्ष ठेवलेला आहे आणि भरलेला फॉर्म सगळे डॉक्युमेंट्स ओके आहेत की नाही याच्यासाठी तपासणी कक्ष देखील ठेवलेला आहे. ते तपासणी कक्ष झाल्यानंतर आतमध्ये तो फॉर्म अपलोड केला जातो, त्यामुळे कोणाचाही फॉर्म रिजेक्ट होत नाही. माझ्या आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून ठाणेकरांना विनंती आहे की सायंकाळी आज 5 वाजेपर्यंत हे मोफत दाखले शिबिर आहे. जास्तीत जास्त माझ्या विद्यार्थी मित्रांनी ॲडमिशन्स चालू आहेत, त्यांना अधिवास आणि रहिवासी दाखला लागतो, यावं. माझ्या आजी आजोबांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ज्येष्ठ नागरिकाचं जे कार्ड लागतं, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी 5 वाजेस्तोवर या कॅम्पचा आपण लाभ घ्यावा. राष्ट्रवादीची आमची संपूर्ण टीम, महिला असतील, युवक असतील, पॅरेंट बॉडी असेल, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक, सर्व आमच्या राष्ट्रवादीचे आम्ही कार्यकर्ते उत्साहाने 2 दिवस लोकांना मदत करतोय आणि राष्ट्रवादी कायम ठाणेकरांच्या सेवेसाठी तत्पर असतो. नाव श्रवण आहे. मी रहिवासी दाखल्याचा फॉर्मसाठी आलेलो होतो. मला कलेक्टर ऑफिसच्या इथे जायला खूप टाईम लागायचा फॉर्म काढायला वगैरे, पण मी इथे आल्याबद्दल मला खूप फास्ट काम झालेलं आहे आणि माझा रहिवासी दाखल्याचा फॉर्म आता निघत आहे. 15-20 मिनिटात मला निघाला आहे, त्याबद्दल मी आभारी आहे याच्यासाठी. बस. डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर काढण्यासाठी ठाण्यातील वावीकर आय इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मशीन दाखल झालं आहे. या मशीनच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करून चष्म्याचा नंबर काढला जाणार असल्याची माहिती इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा डॉक्टर चंद्रशेखर वावीकर यांनी दिली. प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे हे वावीकर आय इन्स्टिट्यूटचे आता ब्रँड अँबॅसेडर असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. माजीवाडा सर्व्हिस रोड येथील वावीकर आय इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक मशीन दाखल झाले असून त्याची माहिती एका कार्यक्रमादरम्यान देण्यात आली. यावेळी ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, डॉक्टर वैशाली वावीकर, सरस्वती विद्या प्रसारक ट्रस्टच्या संस्थेच्या अध्यक्षा मीरा कोरडे, ठाणे वैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ येथे उपस्थित होते. काही वर्षापूर्वी माझ्या डोळ्याला जखम झाली होती, त्यावेळी वावीकर आय इन्स्टिट्यूटमध्ये उपचार घेतले. माझे सासरेही येथेच डोळ्यांवरती उपचार घेतात, त्यामुळे इन्स्टिट्यूटशी कौटुंबिक नाते असल्याचं यावेळी अभिनेता श्रेयस तळपदे यांनी सांगितलं. वावीकर आय इन्स्टिट्यूटने ठाण्यातच नव्हे तर आशियामध्येही नेहमीच पहिल्यांदा नवनवीन तंत्रज्ञान आणल्याचं सांगत इन्स्टिट्यूट ग्रामीण भागात आपल्या मोबाईल आय व्हॅनच्या साह्याने करत असलेल्या सेवा कार्याचंही श्रेयस तळपदे यांनी कौतुक केलं. स्मार्ट साईट यंत्राद्वारे शस्त्रक्रिया करणारे हे नवीन मशीन अत्याधुनिक आहे. रुग्णांच्या आवश्यकतेनुसार या तंत्रज्ञानाचा वापर होतो. पूर्वी पारंपरिक लॅसिक सर्जरी केली जायची. आता या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे लॅसिक सर्जरीला एक नवीन पर्याय तयार झाला आहे, जो अधिक अचूक आणि सुरक्षित परिणाम रुग्णांना देणार आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आतापर्यंत 14 रुग्णांवरती यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतरच याचं उद्घाटन करत असल्याची माहिती डॉक्टर चंद्रशेखर वावीकर यांनी दिली. डिसेंबर मध्ये झालं, त्याच्यानंतर एक गोष्ट शिकलो, काही झालं तरी डॉक्टरांच्या जवळ राहायचं. त्यामुळे पण मला असं वाटतं की जे झालं आणि त्यातून जे काय मी बाहेर आलो ते केवळ लोकांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या प्रार्थनांमुळे. आणि मला वाटतं आज जी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आपल्याला, की जे काय त्यावेळेला माझ्यावर पटापट उपचार होऊ शकले, आय थिंक आज त्याचंच एक उदाहरण इकडे आपल्या समोर आहे की डॉक्टर वावीकरांनी आज इतकी वर्ष सातत्याने जे काही नवीन उपक्रम असतील आय केअरसाठी ते सगळे इकडे करायचा प्रयत्न केलाय. कधी मुंबईत पहिल्यांदा, कधी एशियात पहिल्यांदा. आणि मला वाटतं हे जे आता त्यांनी एक आतमध्ये व्हिडिओ दाखवला त्या मशीनचा, आय थिंक इट इज फॅब्युलस. सो आय एम व्हेरी हॅपी अँड एक्स्ट्रीमली ऑनर्ड टू बी असोसिएटेड विथ एन इन्स्टिट्यूट विच इज सो प्रोग्रेसिव्ह and which really thinks about the people rather than just material benefits. सगळ्यात महत्त्वाचं प्रमाण म्हणजे डायबिटीस, कारण म्हणजे डायबिटीस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले बदललेला आहार, आपले आजी आजोबा जे खायचे आणि आपण जे खातो त्याच्यामध्ये त्यामुळे सगळं होतं. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी प्रूव्ह नाही झालेली ते म्हणजे स्ट्रेस फॅक्टर. आपण कंटिन्युअसली काम करत असतो, कधी कधी अक्षरशः असं वाटतं की घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे काम करतो आपण, आणि मग याचा काही ना काहीतरी परिणाम होतच असतो. तर आपण आज इंटरनॅशनल योगा डे आहे, किती आपले चांगला दिवस आहे आपल्याकडे. तर प्रत्येकाने मेडिटेशन केलं पाहिजे, योगा केलं पाहिजे, की ज्यामुळे ना दिवसभर शांत थंड राहू आणि त्यामुळे आपली काम करण्याची कॅपॅसिटी वाढेल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र.
उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.